शरद पवार आणि पवार कुटुंबियांना एकत्र बोलावलं. पुण्यातील मोदी बागेत आज संध्याकाळी कुटुंबाची बैठक. रेवती सुळेंच्या लग्नाच्या निमित्तानं भोजनाचा कार्यक्रम. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी रोहित पवार सीआयडी कार्यालयात, तर कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्यानं रिकाम्या खुर्च्यांवर निवेदन ठेवून रोहित पवार माघारी. 1 मे पासून कारवाई सुरू. मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकावंच लागेल, सरनाईकांनी बजावलं. कोल्हापुरात तरुणीचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या शाहिद संधीला अटक. शाहिदला फाशी द्या, त्यांच्या वडिलांची मागणी. पुलाची शिरोली गावात हिंदुत्ववादी संघटनांचा बंद. मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाची एटीएस कडून चौकशी. आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीत आयसिस, जिहाद, गाझा शब्दाचा उल्लेख, तर धर्म विचारून हल्ला केल्याचा जखमींचा जबाब. सोलापुरात आधुनिक गारमेंट पार्क तयार करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर पंढरपूर कॉरिडॉरचा दुकानदारांनाच फायदा होणार, फडणवीसांची माहिती. बुलढाण्यात प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांच्या ताब्यात. तर आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात डाव्या पक्षांचं आंदोलन. आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आजही तापमानाचा पारा 44 अंशांवर. 29 आणि 30 एप्रिलसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ.